हॅलो गाईज, इट्स मी. आज आपण जाणार आहोत माहूरला आणि चला तर पटापट तयारी करून आपण निघूया माहूरसाठी. पहाटे पहाटे असे नजारे बघत आपण जेव्हा प्रवास करतो ना, तेव्हा खूप सुंदर आणि फ्रेश वाटते. प्रवासात आम्ही दर्शन करण्यासाठी थांबलो नागरतास मधील श्री अंबादेवीच्या मंदिरात. कुठल्याही मंदिरात गेलं तरी तिची वाईब किती सुंदर असते ना, डोकं पूर्ण रिलॅक्स होऊन जातं. आणि इथल्याही मंदिराची वाईब तशीच होती, डोकं पूर्ण शांत झालं. ऑफकोर्स सकाळी लवकर उठून निघाल्यावरती भूक तर लागणारच आहे, तर आम्ही सगळ्यांनी केले मस्त नाश्ते आणि मग निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. फायनली 3 तासाची जर्नी कंप्लीट करून आम्ही पोहोचलो माहूरमध्ये. आणि सगळ्यात पहिले जागा शोधली रोडगे करण्याची, कारण आमचा तिथे रोडगे करण्याचा बेत ठरला होता. सुंदरशी जागा बघून आम्ही सगळं सामान बाहेर काढलं आणि मग लागलो रोडगे करण्याच्या तयारीला. ही सापडली आम्हाला एक सुंदरशी जागा, खूप छान होती. हे बघा, सगळे आपापल्या कामात आहेत आणि सगळ्यांनी आपापले कामं वाटून घेतलेली आहेत की कोण काय करत आहे, कोणी काय करत आहे. बाबांनी केलेला साठा भिजवण्याचा कार्यक्रम सुरू रोडग्यांसाठी. आणि हे लागले आमचे वरण भाताचे 2 कुकर मस्त पैकी. आणि नंतर सगळेजण बसले रोडगे बनवण्यासाठी. आणि इथे मामा पण पेटवत आहेत रोडग्यांसाठी शेकोटी मस्त पैकी. बट ही तर झाली जेवणाची तयारी. बट तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट दाखवायची राहिली आणि ती आहे ही मेन गोष्ट. याला बघून बघून आम्ही सगळेजण घाबरलो की आता काय होईल, पण टचवूड असं काही झालं नाही. आमचा सगळा कार्यक्रम होईपर्यंत तो तिथेच राहिला. इथे बाबा आणि मामा मिळून भाजत आहेत मस्तपैकी रोडगी आणि आपले रोडगी पण छानपैकी तयार होत आहेत. इथे आम्ही सगळे मिळून बनवत आहोत वांग्याची भाजी.
जवळपास 2 वाजले असतील आणि आम्हाला सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या आणि जेवण इतकं टेस्टी बनलं होतं की सगळ्यात पहिले आम्ही सगळेजण जेवायला बसलो. आणि आता आपण निघालेलो आहोत श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन करण्यासाठी. मंदिरात आल्यानंतर काय रिलीफ वाटतो ना. खूप चहलपहल होती आज मंदिरात आणि खूप मस्त वाटलं. दत्तात्रय महाराजांचे दर्शन करून आम्ही पोहोचलो अनुसया माताच्या मंदिरात. बेसिकली हे तिन्ही मंदिरे जे आहेत ते टेकड्यांवरती आहेत, त्यामुळे आपल्याला पायऱ्यां थ्रू त्यांच्यावरती जावं लागतं आणि इतक्या पायऱ्या चढावं लागतात की पाय एकदम दमून जातात. पण व्ह्यू इतका सुंदर असतो ना आणि दर्शन झाल्यावर इतकी शांती मिळते की ऑटोमॅटिकली तुमचा थकवा गायब होऊन जातो. आणि आता आपण आलेलो आहोत रेणुका मातेच्या मंदिरात. वापस येताना पडलं आम्हाला हे सुंदरसं मंदिर. हॅलो गाईज, मी या ब्लॉगचा शेवट करणं विसरली कारण आम्ही काल रात्री येऊन दमून झोपून गेलो. सो कमेंट करून नक्की सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून्ड फॉर न्यू व्लॉग्स.